हॅलो, गुड मॉर्निंग. आज मी मुलांच्या डब्यामध्ये देणार आहे मेथीच्या पुऱ्या आणि मेथीची भाजी ध्रुवाला आवडत नाही, त्यामुळे ही आयडिया केली आहे मी. तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं, त्यानंतर ज्वारीचं कमी घेतलेलं आणि बेसन पीठ त्याहून कमी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये ओवा टाकलेला, हळद, मीठ, त्यानंतर लसूण ठेचून टाकलेला, कोथिंबीर पण ॲड केलेली आणि थोडेसे मसाले पण ॲड केलेले, म्हणजे लाल तिखट आणि धना पावडर आणि थोडासा गरम मसाला पण टाकलेला. तर हे सर्व टाकून ते पीठ मळून घेतलं आणि आता इकडे पुऱ्या बनवून घेते. तर भाजीमध्ये तर दुसरं काही द्यायचं नव्हतं, कारण त्यांना पुऱ्याच आवडतात. आरू लोणच्यासोबत खाणार होती पुऱ्या, त्यामुळे तिच्यासाठी लोणचं देणार आणि ध्रुवला सॉससोबत खायच्या होत्या, त्यामुळे टोमॅटो सॉस त्याला द्यायचा होता. तर आरूचं इकडे सुरू होतं जुट्टू घालून दे, तर तिचं जुट्टू घालून दिलं, म्हणजे तिचं आवरलं. डब्बा वगैरे पॅक करून हे तिला आता शाळेत सोडायला गेलेत. तोपर्यंत ह्याच्यासाठी त्याच पिठाचे मी आता पराठे बनवून घेते, कमी तेलाचे, एकदम कमी म्हणजे कमी तेलाचे नॉर्मली. तर थोडंसं तेल लावून एक पराठा लाटून घेतला आणि त्याला तेल लावून छानपैकी भाजून घेतला. तर इकडे भाजी पण बनवून झाली होती. तर अशा पद्धतीने 2 पराठे बनवून झाले होते. तर इकडे आता कोशिंबीर पण बनवते पराठ्यासोबत खाण्यासाठी, आणि दही पण होतं आणि कोशिंबीर तोंडी लावण्यासाठी. तर कोशिंबीरीसाठी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कोबी होता, तो बारीक चिरून घेतला आणि सगळ्यांची म्हणजे सगळं एकत्र करून कोशिंबीर बनवून घेतली. बीट पण होतं, पण लक्षातच आलं नाही बीट पण त्यामध्ये ॲड करायचं होतं. ते दही वगैरे टाकलं, मीठ, थोडीशी साखर टाकून कोशिंबीर बनवली आणि ध्रुवाचा बघा अभ्यास सुरू होता. इकडे ध्रुवाला भूक लागलेली म्हणून पुरी आणि सॉस थोडासा शिल्लक राहिलेला, तर ते त्याला खायला दिलेलं. आणि हा पेरू आहे तो आमच्या घरासमोरील झाडाचा, इतका गोड आहे खूपच, आणि सध्या खूप पेरू लागत आहेत, त्यामुळे तो तोडून आणलेला. तर आज मी किचनची पण क्लिनिंग करणार आहे. किचन ओट्यावरील जेवढं काही सामान आहे, भरण्या वगैरे, त्या पण क्लीन करायच्या होत्या. दसऱ्यामध्ये केलेल्या आणि दिवाळीमध्ये, पण दिवाळीचा फराळ करताना थोडंसं कवना तेलकटपणा येतो, जास्त नव्हता पण नॉर्मली होता, त्यामुळे ते पण क्लीन करायचं होतं. तर ते सगळे भांडे अगोदर काढून घेतली. अगोदर स्वयंपाक केलेले ते सर्व भांडी घासून घेतली आणि त्यानंतर किचन कट्ट्यावरील जेवढ्या लोणच्याची भरणी, मिठाची, मसाले डबे, ते सगळं घासून घेतलं. फ्रीजवरचं बी सामान होतं ते पण काढून घेतलं, टोपलं वगैरे, तर त्यामध्ये फ्रूट्स वगैरे काढून ठेवले आणि ते सर्व घासून घेतलं आणि ध्रुवला शाळेत सोडून आले. म्हणजे भांडे वगैरे वाळून चक्क ठेवले. आता फक्त किचन क्लीन करायचं होतं, किचनच्या स्टाईल वगैरे. तर अगोदर वर चढून पूर्ण मी साबणाने घासून घेतली पूर्ण स्टाईल. खिडक्याचे जे गज वगैरे असतात ते धूळ वगैरे जाते, सध्या बांधकामं पण